मंडळी, सध्या टेक विश्वामध्ये एक विषय सगळ्यात जास्त चर्चेत आहे. तो विषय म्हणजे ले ऑफ. काही दिवसांपूर्वीच एका कंपनीने पहाटे पहाटे ईमेल करून आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. त्यातच आता मेटाच्या बाबतीत अशीच एक बातमी समोर आली आहे. फेसबुक, इन्स्टा वगैरेची पॅरेंट कंपनी असलेली मेटा आता तब्बल 16,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. एवढंच नाही तर एका रिपोर्टनुसार या वर्षीच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये 70,000 ते 75,000 नोकऱ्या गेल्यात. आणि हा ट्रेंड पुढे वर्षभर चालूच राहील. हे सगळं एआय मुळे हे होत असल्याचं तर आतापर्यंत आपल्याला माहिती झालंय, पण नेमकं कंपन्यांमध्ये काय चाललंय, ही तात्पुरती लाट आहे की 2026 हे सगळं ले ऑफचं वर्ष ठरेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. सगळ्यात आधी मेटाबद्दल बोलूया. मार्क झुकरबर्गची ही कंपनी आपल्या जवळपास 20% किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काढण्याच्या तयारीत आहे. रॉयटर्सने याबाबतचं वृत्त दिलंय. डिसेंबर 2025च्या आकडेवारीनुसार मेटामध्ये जवळपास 80,000 कर्मचारी होते. म्हणजे 20% कपात झाली तर 15 ते 16,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार ही कपात टप्प्याटप्प्याने होणार आहे. पहिल्या टप्प्यात साधारणपणे 8,000 कर्मचारी म्हणजे जवळपास 10% वर्कफोर्स 20 मे रोजी कमी करण्यात येणार आहे. बाकी कर्मचाऱ्यांच्या ले ऑफची तारीख अजून समोर आलेली नाहीये, पण पुढच्या 6 महिन्यात ते होईल असं अपेक्षित आहे. म्हणजे ही मालिका सुरूच राहणार आहे. आता प्रश्न असा आहे की मेटा ही कंपनी तोट्यात आहे का? कारण मागे कोरोनाच्या काळात ले ऑफ झाले होते तेव्हा कंपन्यांकडे स्पष्ट कारण होतं की बिझनेसच चालू नाहीये म्हणून आम्ही पगार देऊ शकत नाही, किंवा कंपनी तोट्यात चालल्यामुळे कामगार कमी करत आहोत. पण सध्याची परिस्थिती तशी नाहीये. मेटा तर भरपूर कमाई करत आहे, मग ले ऑफ का? तर उत्तर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय. मेटाने एआय इन्फ्रास्ट्रक्चरवर म्हणजे डेटा सेंटर उभारणे, स्वतःचे चिप्स आणि एआय टॅलेंट तयार करणं, या सगळ्यासाठी तब्बल 115 ते 135 बिलियन डॉलर्स खर्च करायचे ठरवलंय. याची घोषणा गेल्याच वर्षी करण्यात आली होती. आणि आता हा खर्च उचलण्यासाठी पैसे लागणार म्हणून कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च कमी करायचा अशी कंपनीची योजना आहे. फक्त ले ऑफच नाही तर मेटाने मोठ्या पदावरील कर्मचाऱ्यांचा पगारही कमी करायचा विचार सुरू केलाय. बरं, मेटा एकटीच कंपनी असं करते का? तर तसंही नाही. अमेझॉनने यावर्षीच्या जानेवारी महिन्यात 16,000 नोकऱ्या कमी केल्या होत्या. त्याआधी ऑक्टोबर महिन्यात 14,000 कर्मचाऱ्यांना घरी पाठवलं होतं. म्हणजे जवळपास 30,000 नोकऱ्या गायब. ओरॅकल कंपनीचं तर तुम्ही पाहिलंच, पहाटे 6 वाजता ईमेल पाठवून 20,000 ते 30,000 कर्मचाऱ्यांना घरी बसवलं. जॅक डॉर्सीच्या ब्लॉक या कंपनीनं तर आपल्या एकूण वर्कफोर्सच्या 40% कर्मचाऱ्यांना घरी पाठवले. आणि यात जॅक डॉर्सीने स्पष्टपणे सांगितलं की आर्थिक अडचणी नाहीत, एआय टूल्सची क्षमता वाढल्यामुळे हा निर्णय घेतलाय. एवढ्या स्पष्टपणे एआय बद्दल पहिल्यांदाच कोणी सीईओ बोलला होता. या सगळ्या बातम्या वेगवेगळ्या वेळी आल्यामुळे त्यांचं गांभीर्य चटकन लक्षात येत नाही. पण सगळं चित्र एकत्र पाहिलं तर लक्षात येतं की समस्या किती मोठी आणि गंभीर आहे. 2026च्या सुरुवातीपासून आतापर्यंत टेक कंपन्यांनी जवळपास 95,000 कर्मचारी कमी केलेत. म्हणजे दररोज सरासरी 900 नोकऱ्या जात आहेत. आणि या कपातींपैकी निम्म्याहून अधिक ले ऑफचं थेट कारण एआय आणि ऑटोमेशन आहे. याच वेगाने हे वर्षभर सुरू राहिलं तर वर्षा अखेरीपर्यंत ही संख्या 2.5 लाखांपर्यंत जाईल अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. आता एक महत्वाचा प्रश्न की हे सगळं खरंच एआय मुळे होतंय का, की एआय फक्त एक कारण ठरतंय? याचं उत्तर खरं तर गुंतागुंतीचं आहे. कॉग्निझंटचे चीफ एआय ऑफिसर म्हणतात की काही वेळा एआय हा स्केप गोट म्हणजे बळीचा बकरा असतो. कंपन्यांनी जास्त हायरिंग केलेली असते किंवा त्यांना रिसाईज व्हायचं असतं आणि त्याचं खापर एआय वर फोडलं जातं. ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन यांनी देखील हे मान्य केलंय की काही प्रमाणात एआय वॉशिंग होत आहे. म्हणजे एआयच्या नावाखाली असे ले ऑफ जस्टिफाय होत आहेत जे की कंपन्यांनी आधीच करायचे ठरवले होते. पण एआय पूर्णपणे निर्दोष आहे असंही नाही. एका सर्वेनुसार अमेरिकेतील 55% हायरिंग मॅनेजर्सनी सांगितलं की त्यांच्या कंपनीत यावर्षी ले ऑफ होण्याची शक्यता आहे. त्यातले 44% एचआरनी याचं प्रमुख कारण एआय असल्याचं सांगितलं. दुसऱ्या एका सर्व्हेमध्ये अमेरिकेतल्या छोट्या मोठ्या कंपन्या मिळून म्हणजे टेक आणि बाकी कंपन्या मिळून गेल्या एका महिन्यात 92,000 नोकऱ्या गेल्यात. तर नवीन जॉब ओपनिंग हे 2020 नंतर सगळ्यात खालच्या पातळीवर आहे. म्हणजे आहे त्या नोकऱ्या वेगाने जात आहेत आणि नव्या नोकऱ्या येतच नाहीयेत. बरं, हे तर झालं अमेरिकेचं. पण हे अमेरिकेत होतंय म्हणून आपल्याला टेन्शन नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर चुकताय. ओरॅकलने जेव्हा ले ऑफ केले होते तेव्हा त्यातले 12,000 कर्मचारी भारतीय होते. तर अमेझॉनच्या जानेवारी मधल्या ले ऑफचा थेट फटका बँगलोर, चेन्नई आणि हैदराबाद मधल्या टीम्सना बसला होता. भारताच्या आयटी सेक्टरमध्ये तर वेगळाच विषय सुरू आहे. टीसीएसने त्यांच्या वर्कफोर्सच्या जवळपास 2% म्हणजे सुमारे 12,000 लोकांना काढून टाकलंय. तर विप्रो देखील टप्प्याटप्प्याने ले ऑफ करतच आहे. आणि महत्वाचं म्हणजे या कंपन्यांचं रेव्हेन्यू कमी झालेलं नाहीये. रेव्हेन्यू वाढतोय पण कर्मचारी कमी होत आहेत. कारण एक एआय टूल आता 10 माणसाचं काम कमी वेळेत आणि कमी खर्चात करतंय. भारतातल्या आयटी सेक्टरचा पारंपरिक आधार होता पिरॅमिड मॉडेल. म्हणजे मोठ्या प्रमाणात फ्रेशर्स घ्यायचे,
त्यांना ट्रेन करायचं आणि हळूहळू वर न्यायचं. देशातल्या 5 मोठ्या आयटी कंपन्यांनी 2022च्या आर्थिक वर्षात तब्बल 2.7 लाख फ्रेशर्सची भरती केली होती. आत्ता हा आकडा अगदीच खाली आलाय. भारतातली आयटी फ्रेशर्स हायरिंग ही त्यांच्या पीकच्या तुलनेत तब्बल 80% खाली आली आहे आणि इंजिनिअरिंग करून बाहेर पडणाऱ्या लाखो तरुणांसाठी हे एक मोठं संकट आहे. अर्थात सगळंच संपलंय असंही नाही. वॉलमार्ट, जेपी मॉर्गन, गोल्डमॅन सॅच, शेल आणि ऍपल अशा ग्लोबल कंपन्या आता भारतात एआय, क्लाउड आणि डेटा सेक्टरमध्ये जवळपास 1.5 लाख नवीन रोल्स तयार करायच्या मार्गावर आहेत. म्हणजे संधी आहे, पण ती फक्त त्यांच्यासाठी जे नवीन स्किल्स शिकून स्वतःला अपडेट ठेवतील. एकूणच 2026 हे वर्ष टेक इंडस्ट्रीसाठी मोठ्या बदलाचं वर्ष आहे. आता या बदलाला तोंड देण्यासाठी भारतीय आयटी सेक्टर सज्ज आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्सच्या माध्यमातून सांगा आणि विषय स्वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.